शिवसेना युबीटी मशाल चिन्हावरच विधानसभा लढणार। मशाल चिन्ह कोणत्याही पक्षाला न देण्याची उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगाकडे विनंती। माजी खासदार सुजय विखेंचे विधानसभेच्या मैदानात उतरण्याचे संकेत। सुजय विखेंची थोरातांच्या संगमनेर आणि तनपुरेंच्या राहुरीतून लढण्याची तयारी। संसदेत गळती लागली तर आश्चर्य वाटायला नको। संसदेतील गळतीवरून संजय राऊतांची खोचक टीका। राज्यात लोकनियुक्त सरकार नसल्यानेच मुंबईची दुर्दशा झाल्याचा राऊतांचा सरकारवर हल्लाबोल। मवियाचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला। सूत्रांची माहिती, काँग्रेस आणि शिवसेना युबीटीला 100 जागा तर राष्ट्रवादी एसपी पक्ष 80 जागांवर निवडणूक लढणार। सूत्रांची लोकशाहीला माहिती। रामटेक मतदारसंघातील 6 काँग्रेस पदाधिकाऱ्यांचं निलंबन। लोकसभेत पक्ष विरोधामध्ये काम केल्यानं 6 वर्षांसाठी पक्षातून निलंबित। मिटकरींच्या कारवर हल्ला करणाऱ्या मनसे पदाधिकाऱ्याचा मिटकरींसोबतचा फोटो समोर। दोघांचा एकत्रित फोटो समोर आल्यानं चर्चांना उधाण। आजपासून शेतकऱ्यांच्या दुधाला 30 रुपये प्रति लिटर हमी भाव देणार। डेअरीसाठी बंधनकारक। दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे आदेश। गणेशोत्सवासाठी एसटीच्या 4300 जादा बसेस सोडणार। 2 ते 17 सप्टेंबर दरम्यान धावणार जादा बसेस। कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा। पोलीस कुटुंबांच्या प्रलंबित समस्यांच्या निराकरणासाठी गृह विभागाकडून 11 सदस्यांची समिती गठीत। गृहमंत्री देवेंद्र फडणवीस समितीचे अध्यक्ष। केरळमध्ये आपत्तीचा अलर्ट देण्यात हवामान खातं अपयशी। केंद्र सरकारकडून इशारा मिळाला नसल्याचा केरळ सरकारचा दावा। अरिजित सिंगला हायकोर्टाचा दिलासा। अरिजितच्या व्यक्तिमत्वाशी निगडीत कोणतीही गोष्ट कॉपी करण्यास हायकोर्टाची मनाई। हिंगोलीमध्ये मागील 8 दिवसांपासून मुसळधार पाऊस। पावसामुळे सिद्धेश्वर धरणाच्या पाणी पातळीत वाढ। सध्या धरणामध्ये 28% पाणीसाठा। सांगलीच्या चांदोली धरण परिसरात संततधार पाऊस। 24 तासात 85 मिलीमीटर पावसाची नोंद। चांदोली धरण 86% भरलं। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आज पावसाचा ऑरेंज अलर्ट। पंचगंगा नदी धोक्याच्या पातळीखाली, पण कोल्हापूर जिल्ह्यातील 75 बंधारे अद्यापही पाण्याखाली। शाळेतील मध्यान्ह भोजनाच्या अन्नाच्या दर्जाची तपासणी करा। मुंबई हायकोर्टाचे पालिकेला आदेश। शाळांना नियमित आणि आकस्मिक भेट देऊन तपासणी करण्याचेही आदेश। आरटी अंतर्गत खासगी शाळांमधील राखीव 25% जागांवर प्रवेश मिळवण्यासाठी 5 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ। पालक आणि विद्यार्थ्यांना दिलासा। आजपासून राज्यामध्ये पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता। 1 ते 4 ऑगस्ट दरम्यान पावसाचा जोर राहणार, तर 5 ऑगस्टपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज। साताऱ्यातील उरमोडी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढली। उरमोडी नदीपात्रात 1629 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू। कुडाळ शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरातील नागरिकांना पुराचा फटका। पुराच्या पाण्यामुळे विहिरींमधील पाणी पिण्यायोग्य नसल्यानं विहिरी साफ करा। स्थानिकांची मागणी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।